नीट परीक्षा पुन्हा घेण्याच्या मागणीला फेटाळून 1556 जणांची पुनर्परीक्षा घेण्यात आली, ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले होते आणि ही साधारण पळवाट काढण्यात आली। मात्र याचा निकाल लागला आणि त्यानंतर जी मेरिट लिस्ट लागली होती त्यात आता शफल दिसत आहेत। अनेक विद्यार्थ्यांची रँकिंग कोणाची घसरली आहे तर कोणाची वाढली आहे। मात्र या सगळ्याचा परिणाम आता विद्यार्थ्यांवर होताना दिसत आहेत। माझ्यासोबत हे सगळे विद्यार्थी, पॅरेंट्स आणि त्यांचे शिक्षक देखील आहेत। या सगळ्यांवर या नीटच्या परीक्षेचा परिणाम होताना दिसतोय। साधारण 2 वर्ष या सगळ्यांनी मेहनत घेतली, शिक्षक असू देत, पॅरेंट्स असू देत, विद्यार्थीही ज्यांनी पेपर सगळ्यांनी दिले। विद्यार्थ्यांनाच आपण विचारूया, या नीटच्या परीक्षेचा आता निकाल लागलाय, दुसरी जी घेण्यात आली होती, काय परिणाम होईल तुमच्या ॲडमिशन प्रोसेसवर वगैरे? जे आत्ता जे सुरू आहे ते खूपच विचित्र आहे। 2-3 वर्ष आम्ही मेहनत करतो आणि लास्टली हेच फळ मिळणार असेल तर काय फायदा आहे? सो आता खूप विचित्र आहे, वाईट आहे। आधीचा रँक तू चेक केला आहे का आणि आत्ता जी पुन्हा लिस्ट लागली त्याच्यातला रँक तुझा चेक केला आहे का, किंवा तुझ्या कोणाच्या मैत्रिणीचा चेक केला आहे? आधीचा जो रँक होता तो आत्ता कम्पॅरेटिव्हली थोडा वरती होता, आता रँक अजूनच खाली आले, त्याच्यामुळे ॲडमिशनसाठी थोडंसं अवघडच आहे। किती रँक होता आधीचा साधारण? अप्रॉक्सिमेटली तरी मला लक्षात नाही। बरं, ठीक आहे। ही सगळ्या परीक्षेतला हा घोटाळा बाहेर आला, 2 वर्ष तू पूर्ण ताकदीनं अभ्यास केला, तुझ्या पॅरेंट्सचं काय म्हणणं आहे? आत्ता ॲडमिशन घेण्याची प्रोसेस, त्याला लागणारे पैसे, हे सगळं कठीण झालं आहे आता। हो, म्हणूनच आता रिपीटचं बघतोय, कारण एवढं डोनेशन भरणे, कारण रँक खूप हाय गेले त्यावेळेस, म्हणून एवढं पॉसिबल तर नाही आहे ना आता। रिपीट करायचा विचार, म्हणजे अजून 1 वर्ष सगळी फी भरून आणि सगळं अभ्यास पुन्हा करून रिपीट करून ॲडमिशन घेणार? पॅरेंट्स मान्य आहे या सगळ्यासाठी? पुन्हा डॉक्टर व्हायचे पण रिपीट होऊन होणार? कारण तू जर आता बघितलं या सगळ्या एक्झामच्या या काळात मानसिकतेवर पण परिणाम झाला आहे सगळ्यांच्या। कारण आपण एक मोठं ठरवतो की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, एक्झाम झाल्यावर आपण ॲडमिशन घेतो, मात्र या सगळ्या घोटाळ्यासमोर आले की ते कुठेतरी हिरमोड होतं। तुला काय वाटतं या सगळ्यावर? ह्याचं खूप आपल्यावरती इफेक्ट होतं, आपल्या फॅमिलीसोबत। आता आपले प्रत्येकाची फॅमिली ही खालूनच आलेली आहे, म्हणजे शेती वगैरेच करतात आपले पेरेंट्स। आता 2 वर्ष ते ॲडजस्ट करू शकतात, पण आता एवढे कष्ट करून पण जर त्यांना जे पाहिजे ते यश भेटत नाही आहे तर परत अजून त्यांना त्याच्यामध्ये हे करावं लागतंय, थोडंसं त्यांना प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत पुढे यायला। फायनान्शियली पण प्रॉब्लेम्स आहेत। माझ्यासोबत मुलं आहेत, साधारण मुलांचं बघायला गेलं तर सेट व्हायला वेळ लागतो, वर्ष वाया गेले तर त्यांना अजून पुढच्या आयुष्यात त्यांना होतं। नीटच्या एक्झामचा सगळा घोटाळा तुम्हाला माहिती आहे, काय परिणाम होईल याचा? मला तरी मी सरळ सांगेल की मला परत नीट नको आहे। आम्ही जी लास्ट मंथमध्ये जी प्रिपरेशन केली, जी इंटेन्सिटी होती, जी मोमेंटम होती, ती आता ऑनेस्टली 1-2 महिन्यानंतर तर एकदम चालली गेली आणि परत स्टार्ट करणं म्हणजे खूपच अवघड आहे। आणि आता कसं आहे, तो डिवाईड झाला, एक असा डिव्हिजन आला आहे मध्ये, ज्यांना 650च्या वरती आणि ज्यांना खाली आहे। जे खाली आहे ते म्हणताय की नाही आम्हाला परत नीट पाहिजे, ज्यांना वरती आहे ते म्हणतात नीट नको आहे। पण आता मेजॉरिटी तर आपल्याला क्लिअरली माहिती की खालीच असणार आहे, तर ते आम्हाला परिणाम होतो की ज्यांनी ऑनेस्टली आणि हार्डवर्किंग। तुझा रँक किती होता? माझी रँक तरी 10,000पर्यंत होती आणि मार्क्स माझे 677 होते। सो आणि आता परत रिवाईज झाल्यानंतर रिझल्ट तरी जास्त काही इम्प्रूव्हमेंट नाही आहे, हार्डली 18-15 रँकनी डिफरन्स झाला आहे, ते अजिबात काही आम्हाला हेल्प नाही होते। ही परीक्षा ग्लोबली घेतली जाते, अख्ख्या भारतात एकच पेपर निघतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना तो पेपर सोडवावा लागतो। ट्रस्ट इश्यूज कुठेतरी दिसतो याच्यात? ट्रस्ट इश्यूज नक्कीच दिसत आहेत, कारण की एक नॅशनल लेवलची एक्झाम आहे आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याच बातम्या ऐकल्या, जसं की पेपर लीक झाला आहे, पेपर लीक त्याचबरोबर बऱ्याच मुलांना पेपर सोडवण्यामध्ये हेल्प करण्यात आले। हे ॲक्च्युली खूप चुकीचं आहे। हे जसं आपण टेररिझमला ट्रीट करतो तसं आपण एका प्रकारे यालाही ट्रीट करू शकतो, कारण की त्याने आपण फक्त एक विद्यार्थ्यांची बॅच नाही तर देशाचं भविष्य धोक्यात टाकतोय। तर माझं पर्सनली मत आहे तर असं झालं नाही पाहिजे। रिनीट होईल की नाही होईल ते आता आम्ही विद्यार्थी आमचं फक्त मत मांडू शकतो, पण जो निर्णय आहे तो कोर्टाचा, सुप्रीम कोर्ट वगैरे ते घेतील, पण यामध्ये आमचं नुकसान नाही झालं पाहिजे। आणि याची काय गॅरंटी की नीट झाली तरी मग आमच्यासोबत परत असं नाही होणार? जर ते असं आम्हाला अश्युअर करून देत असतील की आमच्यासोबत नाही होणार, तर जरी आमची तयारी नसेल तर आम्ही एक वेळ त्याचा विचारही करू, मेंटली आम्ही त्यासाठी प्रिपेअरही करू जर त्याचा वेळ दिला। पण मग जर परत नीटचा पेपर झाला तो काउन्सिलिंग प्रोसेस पुढे वाढणार आणि मग आम्हाला ॲडमिशन मिळायला लेट होणार, पुढे मग ते पूर्ण एक त्याचा एफेक्ट होणारच, असं माझं मत आहे। साधारण या सगळ्या याच्यात जर आपण बघितलं तरी एक्झाम काही जण हो म्हणतायत तर काही जण नाही म्हणतायत।
तुझं काय मत आहे? तुला पुन्हा एक्झाम द्यायला आवडेल, यांनी जो मुद्दा उपस्थित केला की त्याच्यासोबत जायला आवडेल, आणि पुन्हा जर ही परीक्षा घेतली आणि पुन्हा या परीक्षेत असंच पेपर फुटी प्रकरण बाहेर आलं तर मग काय? माझा मुद्दा काय, आता तो मला 4 जूनचा दिवस आठवतो. 4 जूनला निकाल लागला पूर्ण अनपेक्षितपणे. निकाल पाहिला, मार्क पाहिले, एवढा आनंद, घरचे सगळे आनंद झाले. पण ज्यावेळी मग ती रँक पाहिली त्यावेळी जो गोंधळ झाला तो वेगळाच. त्यानंतर खूप काही गोष्टी झाल्या, खूप केस झाल्या, काही होत जातील. पण मग हे होत असताना 2 गोष्टी आहेत. काही जण बोलतील पेपर घ्या, काही जण बोलतील नका घेऊ. आता सगळे काय बोलतात की जे पेपर घ्या बोलतात त्यांना नक्की मार्क कमी असतील म्हणून ते घ्या बोलतात ते, किंवा सगळे काय बोलतात जे नको म्हणतात त्यांचे नक्की मार्क जास्त असतात म्हणून ते नको बोलतायत. पण हे होत असताना त्यांच्या मनाचा कोणी विचार केला का की जे बोलतायत की पेपर घेऊ नका, त्या मुलांनी 2 वर्ष कष्ट केलं, कोणी 3 वर्ष केलं, कोणी 4 वर्ष कष्ट केलं. त्या कष्टाचा हा निकाल, तो निकाल फक्त ते 11वी-12वीचा नसतो, त्याच्या आधी 10 वर्ष आम्ही जे शिकलो त्या सगळ्याचा निकाल असतो हा. आणि तो निकाल फक्त आमचा नाही आहे, आमच्या आईवडिलांनी त्यांच्या हौशी बाजूला ठेवल्या, आमच्या गरजा पुरवल्या, आम्हाला क्लास लावला, एवढा कष्ट केला आमच्यासाठी, त्यांचासुद्धा निकाल आहे. तो निकाल आमच्यासाठी घेतलेल्या कष्टासाठी, कष्ट जे घेतलं त्या शिक्षकांचा निकाल आहे, आमच्या शाळेचा निकाल आहे, आमच्या क्लासचा निकाल आहे, सगळ्यांचा निकाल आहे. मग तो निकाल होत असताना तो पूर्ण पारदर्शक असावा असं मला वाटतं. आता हे सगळं होत असताना 1500 मुलांची पुन्हा एक्झाम घेतली. हा मला माहिती आहे की न्यायालयाने जो निर्णय घेतला तो पूर्ण विचार करून घेतला असेल, पण हा विचार करत असताना आमच्या कष्टाचा विचार केला का? या सगळ्यांच्या कष्टावर विचार करून त्या प्रत्येकाच्या कष्टाला योग्य ते फळ भेटावं आणि यातूनच पुढे काहीतरी निर्णय व्हावा असं मला वाटतं. आणि मला खात्री आहे आपल्या न्यायव्यवस्थेवर की जो काही निकाल होईल ते प्रत्येकाचा विचार करून होईल आणि प्रत्येकाच्या कष्टाला योग्य ते फळ नक्की भेटेलच. साधारण बघितलं तर प्रत्येक परीक्षा जशी ही विद्यार्थी देत असतात तसे पॅरेंट्स सुद्धा देत असतात, हे पालक देखील देत असतात. माझ्यासोबत पालक आहेत काही. तुमच्या मुलीने एक्झाम दिली, निकाल लागला, ॲडमिशन प्रोसेसची सगळं होईल, पण आता नेमकं मध्ये त्याचा कन्फ्युजनचं सगळं निर्माण झालं आहे, संभ्रम निर्माण झाला आहे. काय वाटतं आता तिचं पुढच्या भविष्याकडे बघून काय वाटतं? नेमकं जेवढे कष्ट घेतले त्याला यश मिळावं हीच अपेक्षा आहे सरकारकडनं आणि योग्य तो निकाल लावावा सरकारने. दुसऱ्या माझ्यासोबत पॅरेंट्स आहे. मुलांचं नुकसान होताना दिसतं या सगळ्या संदर्भात, त्याबद्दल काय सांग? मुळात पेपर फुटणं ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे, कारण त्या मागे मुलांचे इतके एफर्ट्स आहेत. पालक, मुलं हे सगळं आपल्या आवडीनिवडी आणि सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त फोकस आपल्या टार्गेटवर करतात आणि अशावेळी पेपर फुटणं आणि हे निर्णय बदलणं ही फार मोठी गंभीर गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की ही झालेली गोष्ट भयंकर चुकीची आहे. याच्यात मुलांचा मानसिकतेचा, मुलांच्या कष्टाचा आणि सामाजिकसुद्धा नैतिकतेचा विषय हा. तर ह्या सगळ्याचा विचार व्हायला पाहिजे आणि कोर्टाने योग्य तो निर्णय परत द्यावा अशी अपेक्षा आहे, जेणेकरून सगळ्यांना सर्वसमावेशक आणि चांगला निर्णय मिळेल. कारण बघायला गेलं तर जेवढे पालक इन्व्हॉल्व्ह असतात जेवढे विद्यार्थी तेवढे शिक्षक सगळ्यात महत्त्वाचे आहेत. सर, सगळ्या विद्यार्थ्यांकडे बघून आज तुम्हाला त्यांचा हिरमोड झालेला दिसतोय. कोणी म्हणतात परीक्षा घ्या, कोणी म्हणतात नाही, कोणाला कमी रँक्स आले, कोणाला जास्त आलेत. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर याचा परिणाम झाला आहे. या सगळ्यांची मनस्थिती पाहून ॲज अ टीचर काय नेमकं वाटतंय? बिल्कुल वास्तव में मतलब नीट का एग्ज़ाम तो दोबारा से होना ही चाहिए. इसका गलत इम्पैक्ट जो है, अभी जो बच्चे 12th क्लास में पढ़ रहे हैं या जो अगले साल नीट का एग्ज़ाम देने वाले हैं, वो बच्चे काफ़ी ज़्यादा डिमोरलाइज हो गए हैं. और अभी तक कुछ बच्चे के अंदर ये भी कन्फ्यूज़न है कि होना क्या है, करना क्या है उसको. अब जो बच्चे 2 साल से पढ़ रहे हैं, जिन्होंने 11th 12th पढ़ा, कुछ बच्चे 3 साल से भी कर रहे हैं, कुछ बच्चे 4 साल से भी कर रहे हैं. इतना कुछ करने के बाद में, इतना मेहनत करने के बाद में अगर उनको स्कोर 620 630 आता है, अब इतने स्कोर लाने के बाद भी अगर उसको इस बात का कन्फ्यूज़न है कि कॉलेज मिलेगा या नहीं और रैंक इतना पीछे जाएगा, तो फिर कैसे चलेगा? तो इसका बुरा प्रभाव तो जो उनके जूनियर हैं उन पे तो बहुत ज़्यादा पड़ता ना. अभी जो बच्चे वापस से जो जिनको एग्ज़ाम देना है, अब वो इस बात पे कन्फ्यूज़न ना कि उनको स्कोर लाना कितना है, अब कितने पे कॉलेज मिलेगा. तो ये तो अब इतनी जगहों पर अगर बच्चे आवाज़ उठा रहे हैं और इंडिया जैसे कंट्री में बच्चों का अगर आवाज़ दबा दिया जा रहा है, फिर ये तो गलत है. साधारण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या नीटच्या या निर्णयामुळे किंवा नीटमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे संभ्रम अवस्थेत दिसत आहेत आणि यांचं आता भविष्य नेमकं काय असणार आहे याची खात्री यांना सांगताही येत नाही आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.